कार्टून्स. पिंकी आणि गोलू यांच्या शाळेच्या सुट्ट्या सुरू होतात. दोघं खूप धमाल मस्ती करत असतात दिवसभर. पिंकी, आज संध्याकाळी आपण दोघं लगोरी खेळू. ठीक आहे गोलू, पण बॉल तू तुझ्या घरून घेऊन ये, कारण की काल मी घरातला काच तोडून टाकला, त्यामुळे आईने बॉल लपवून ठेवला आहे माझ्यापासून. ठीक आहे पिंकी. संध्याकाळी गोलू आणि पिंकू लगोरी खेळायला सुरू करतात. थोड्याच वेळाने गोलूने फेकलेली बॉल सरळ पिंकीच्या घराच्या खिडकीला लागते आणि काच फुटे. अरे देवा, गोलू, परत खिडकी तुटली. आज आई मला खूपच रागवणार. सगळे मुलं इकडे तिकडे लपून जातात आणि तेवढ्यात पिंकीची आई घराबाहेर येते. अरे देवा, मला वाटतं तुम्ही दोघांनी परत खिडकीचा काच तोडला. तुम्ही दोघं अजिबात सुधारणार नाही, पिंकी आणि गोलू. सॉरी आंटी, पण ते मला तर बॉल लगोरीला मारायचा होता, पण ते चुकून तिकडे चालला गेला आणि टप्पा खाऊन. तेवढ्यात गोलूची आई पण बाहेर येते. बस, तुमच्या लोकांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू आणि तुमची मस्ती पण. 2 मिनिट शांततेत तुम्ही बसू नाही शकत का? मला समजत नाही, आता करायचं तर करायचं काय तुमच्या दोघांचं? मी आज संध्याकाळी दोघांसाठी मँगो पार्टी ठेवली आहे. तुम्ही पण नक्कीच घरी येऊन जा. काही ना काही आपण प्लॅन करूया उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी. गोलू आणि त्याची आई पिंकीच्या घरी येतात. पिंकीच्या आईने आमरस आणि पुरी बनवलेली असते सगळ्यांसाठी. अरे गोलू, इकडे ये, तिकडे कशाला उभा आहेस? हे बघ, मी तुझ्यासाठी फेवरेट मँगो शेक बनवलंय. आणि ते बघ, टेबलवर आंबा कापून पण ठेवला आहे. वाव, थँक्यू आंटी. अरे, किती मेहनत केली तुम्ही. उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे आणि आंबा गोलू आणि पिंकी दोघांना खूप आवडतो. मग वाटलं की आपण सगळे एकसाथ एन्जॉय करू शकतो. लहान मुलांसोबत आंब्याच्या सीझनला सगळेजण मजेत आंबा खात असतात. मँगो शेकला पुरी सोबत खातात. मी आणि पिंकीच्या वडिलांनी डिसाइड केलं आहे की यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टी आम्ही मनालीला घालवूया. त्यामुळे मला असं वाटलं एकदा तुम्हाला पण विचारू. तसं पण गोलू आणि पिंकी खूप चांगले मित्र आहेत. आपण सगळे सोबत जाऊ ना तर खूप मज्जा येईल. ठीक आहे, आम्ही पण तुमच्या सोबत येऊ. नाही तर हे दोघं बदमाश घरातल्या सगळ्या खिडकी तोडून टाकतील. काही दिवसांनी दोघं परिवार आपल्या बॅगा घेऊन ट्रेन मध्ये चढतात. गोलू आणि पिंकी प्रवासासाठी खूपच उत्सुक असतात. आई, तिकडे बर्फ असेल ना? हो बेटा, मिळेल. वाव, मी त्या बर्फाला खाऊन टाकेल. बुद्धू, ते आईस्क्रीम खाण्यासाठी नसतं. सगळे हसायला लागतात दोघांच्या गप्पा ऐकून. थोड्या वेळाने दोघं ट्रेनच्या वरच्या बर्थवर जाऊन बसतात आणि लुडो खेळायला लागतात आणि टिफिन मधून सँडविच काढून खायला लागतात. किती मज्जा येते गोलू. आता आपण नेहमी ट्रेननेच येऊया आणि जाऊया कुठे पण. हो पिंकी. काही तासांच्या प्रवासानंतर सगळे मनालीला पोहोचतात. पण तिकडे बर्फ नसल्यामुळे गोलू खूप उदास होतो. अरे, इकडे तर बर्फच नाही आहे. उदास नको हो गोलू, 1-2 दिवसांमध्ये बर्फ पडेल. मग तू आणि पिंकी खूप खेळा बर्फामध्ये. तोपर्यंत आम्ही मनाली पण फिरून घेऊ. तिकडे पिंकी पहिल्यांदा पहाड पाहून आश्चर्यचकित होते. इतके उंच उंच पहाड, इकडे लोक कशी राहत असतील? जसे आपण आपल्या शहरात राहतो बाळा. मनाली एक विकसित शहर आहे. जे सामान इथे मिळत नाही ते दुसऱ्या भागातून आणलं जातं. वाव. सगळे लोक हॉटेलमध्ये चेक इन करतात. पिंकी हॉटेलच्या नरम गादीवर उड्या मारते. किती नरम आहे हे मम्मी.
हो बेटा, आता खाली उतरा आणि पटापट आंघोळ करून तयार हो. आपल्याला फिरायला पण जायचंय. थोड्याच वेळात सगळेजण तयार होऊन हॉटेलच्या लॉबी मध्ये भेटतात. तू किती मोठं जॅकेट घातलंय गोलू. तू पण 3 स्वेटर घातलं आहे आणि मफलर पण तर लावलं आहे. तू तर एकदम अस्वल दिसते आहे तू पिंकी. चला चला आता बाहेर जाऊया. आपली कॅब आली आहे. मग आपली कॅब डोंगरावर जाईल. थोड्याच वेळात सगळे ट्रॉलीवाले जागेवर पोहोचतात. हे काय बाबा? ही ट्रॉली आहे बाळा. याच्यामध्ये आपण बसून खूप वरती जाऊ डोंगरावर. वाव, किती मजा येईल ना पिंकी. तेवढ्यात ट्रॉली येते आणि सगळे त्यात बसतात. ट्रॉली थोडी पुढे गेल्यानंतर ट्रॉलीची दोरी जोर जोरात हलायला लागते. हे सगळं काय आहे आई? आजूबाजूची सगळी लोक ओरडायला लागतात. असं वाटतंय दोरी ढिली झालीये. काही तुटून नको जायला. मलाच काहीतरी करावं लागेल. पिंकी अचानक वंडर गर्ल या रूपात येते आणि लगेच त्या जागेवर पोहोचते जिथे दोरी ढिली पडली असते. बस या पॉइंटला आता दोरीला बांधून टाकते, म्हणजे नंतर सगळं ठीक होऊन जाईल. पिंकी सगळं ठीक करून वापस आपल्या सीटवर येऊन बसते. ट्रॉली वापस पहिल्यासारखी चालायला लागते. गोलू पिंकीला बघून स्माइल करतो आणि म्हणतो, थँक्यू. थोड्याच वेळात सगळेजण उंच पहाडीवर पोहोचतात. वाव पिंकी, इकडे तर खूप सारा बर्फ आहे. चल आपण खेळू. सगळ्यांचे पालक बर्फावर फिरतात आणि एकमेकांचे फोटो काढायला लागतात. आमचा पण फोटो काढा ना तुम्ही. हा बाळा, आपण सगळे फोटो घेत आहोत आणि व्हिडिओ सुद्धा बनवत आहोत. तिकडे पिंकी एक इग्लू बनवायला लागते. मला राहायचं आहे या इग्लू मध्ये पिंकी. अरे प्रत्येक वेळेस तू मला बोलत राहतोस. आपण सगळे राहू या इग्लू मध्ये. हा पिंकी, आपण सगळे राहू. गोलू पण बर्फासोबत खेळायला लागतो. तो बर्फाचा गोळा बनवून सरळ पिंकीला मारतो. गोलू, आता माझा इग्लू तुटला असता. थांबतो. आणि पिंकी पण बर्फाचा गोळा बनवून गोलूला मारते. तिकडेच पिंकीचे आई वडील ही सगळी मस्ती बघून खूप हसतात. खूप चांगलं झालं तुम्ही इकडे येण्यासाठी हो म्हणालात आमच्या सोबत. बघा ना, दोघं मुलं किती खुश आहेत. थँक्स तर मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. तुम्ही किती मस्त शानदार प्लॅन बनवला. नाहीतर आतापर्यंत मुलांनी सगळ्या खिडक्या तोडल्या असत्या. हे ऐकून सगळे हसायला लागतात आणि फोटो काढायला लागतात. Bunny Tunes.